शिवाजी महाराजांसोबत लढणारे ते पुरोगामी असतात, पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक न करणारे ते प्रतिगामी असतात. हे लक्षात घ्या. वर्तमान आनंददायी करण्याचा प्रयत्न करणारे पुरोगामी असतात आणि भूतकाळातले मुर्दे उकरून काढून वर्तमान खराब करून भविष्य नष्ट करणारे हे प्रतिगामी असतात. बरे, नीतिमत्तेचा आणि यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. चाणक्य यांचा आदर्श, चाणक्याचा नीतिमत्तेचा काय संबंध आहे? आणि मनुस्मृतीच्या जाळी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक म्हणून चिटकवतात. आपलं वर्चस्व जिथे असेल तिथे कायम राहिलं पाहिजे, हे सगळा अट्टहास केला जातो. मला स्वतः विद्यापीठावरील अध्यक्ष महोदय 18व्या विजयी साहित्य संमेलनाचे डॉक्टर वासुदेवराव मुलाटे सर आणि विद्यापीठावरील आणि सभागृहातील सर्व मान्यवर मंडळी, म्हणजे या संमेलनात येण्यापूर्वी दिवसेंदिवस मन उद्विग्न होत चाललेलं आहे. कधी कधी असं वाटतं की काय होत आहे. स्वातंत्र्याचं अमृत वर्ष आणि कोणीतरी आवाज काढतो की स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालंच नाही. 2000 मध्ये स्वातंत्र्य, 2014 मध्ये खरं स्वातंत्र्य मिळालं आणि आधीचं स्वातंत्र्य हे लाचारीतून मिळालेलं स्वातंत्र्य होतं. मग कोणीतरी एबीव्हीपीचे पदाधिकारी असं म्हणते की हे स्वातंत्र्य 99 वर्षाच्या लीजवर मिळालेलं होतं. म्हणजे गेले ते, म्हणजे शहीद भगतसिंग असतील, जे सगळे फासावर लढले, ज्यांनी गोळ्या गेल्या, ते सगळे गेले, यांनी स्वातंत्र्य दिलं. मला एक गोष्ट तुम्हाला भयावह जी मला दिसते की यावेळेचा जो 15 ऑगस्ट साजरा केला गेला, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाचा सप्ताह साजरा केला गेला. वाईट नाहीये, स्वातंत्र्य दिनाचा सप्ताह साजरा करणं वाईट नाही आहे, पण 7 दिवसांमध्ये सर्वात महत्वाचा दिवस आणि उत्साहाचा आणि उन्मादाचा जो दिवस होता तो 14 ऑगस्ट होता. त्याला हॉरर डे वगैरे काहीतरी म्हटलंय, रिमेंबरन्स ऑफ द हॉरर डे. म्हणजे काय? कारण 14 ऑगस्टला झालेल्या दंगली, हिंदू मुसलमान दंगली, फाळणी, अमुक तमुक, मग हे कोणी केलं? गांधीच्या नेतृत्वामध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्यांची जबाबदारी, त्यांनी रक्तपात घडवून आणला. मग स्वातंत्र्याचं विस्मरण व्हावं याच्यासाठी 14 ऑगस्टचा हॉरर डे. मला वाटलं हे इथपर्यंत, कारण स्वातंत्र्य 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यामध्ये आताचे जे लोक आहेत सत्तेमध्ये, ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक असं म्हणतात, ते स्वातंत्र्याच्या लढाईत नव्हते ना, पण 14 ऑगस्टच्या दंगलीमध्ये ते मात्र होते, म्हणून त्यांनी आपला उत्सव साजरा करून घेतला. आणि यावेळेस 26 जानेवारी आणि 22 जानेवारी असं एक द्वंद्व उभं केलं. 26 जानेवारी कुठे होती? 22 जानेवारी आधीचा जो उन्माद होता, म्हणजे आता उत्सव वगैरे असत नाही, उन्माद असतो. अरे मी 22 तारखेला मी जाणार होतो अंबेजोगाईला. माझी तर पंचायत अशी आहे, त्या दिवशीचा उन्माद पाहिल्यानंतर आपण सुखरूप पोहोचू किंवा नाही याची एक शंका मनात येते. बरं, थोडीशी दाढी आहे, थोडासा चांदभाई सारखा दिसतो, आणि कोणीतरी अडवलं, रिक्षातून खेचलं, मारलं तर काय, अरे चांदभाई जा रहा है, चांदभाई जा रहा है. बरं, त्या सगळ्या याच्यामध्ये रामाची आड घेऊन पाकिस्तान विरोधी घोषणा होत्या. काय संबंध? आणि 22 जानेवारीची चर्चा होती, 26 जानेवारीची नाही. म्हणजे चौका चौकामध्ये विक्रीला असणारे तिरंगी झेंडे यावेळेस नव्हते, भगवे झेंडे होते, आणि अजूनही घराघरात आणि शहरामध्ये फडकतायत. कारण काय? तर 26 जानेवारीचं विस्मरण व्हावं आणि तिथे 22 जानेवारीचा पर्याय ठेवावा, एक हिंदू धर्मतंत्र स्थापन करावं, आणि गणतंत्र खड्ड्यात गेलं. हे चाललेलं आहे.
म्हणजे हा योगायोगाचा भाग नसतो की 6 डिसेंबरलाच बाबरी मस्जिद पडते. कारण 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महान निर्वाण दिवस असतो. त्याच दिवशी बाबरी मस्जिद पडते. म्हणजे महान निर्वाण दिवसाचं विस्मरण होण्यासाठी बाबरी मस्जिद पडते. मला स्वतःला हे भीतीदायक वाटत आहे. बरे नीतिमत्तेचा आणि यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. म्हणजे चाणक्य यांचा आदर्श, बरे चाणक्याचा नीतिमत्तेचा काय संबंध आहे? शेंडीला गाठ मारली म्हणजे शेंडी असते प्रतीकाच्या स्वरूपात, आणि नंद जे घराणं आहे त्याचा निपात केला आणि मौर्य घराणं स्थापन केलं. बरं नीतिमत्ता काय? तर चाणक्य नीती सांगते की राजांनी कारभार करायचा असेल तर दारूचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. दारूच्या विविध जाती शोधल्या पाहिजे. राज्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असला पाहिजे, तो त्याला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आणि वेश्यांच्या महिनाभराच्या उत्पन्नाचं 2 दिवसाचं उत्पन्न राजाच्या तिजोरीत घेतलं पाहिजे. विरोधकांना संपवण्यासाठी विषकन्या तयार केल्या पाहिजे. म्हणजे आता विषकन्या इकडून तिकडे ज्या चाललेल्या आहेत, म्हणजे मग झोप त्यांच्याशी, मग तो मरून जातो. काय ते असे कथा आहेत त्या सगळ्या चालू आहे. नीतिमत्तेचा अर्थ म्हणजे चाणक्याचा तर अजिबात संबंध नाही, आणि ज्या सावरकरांचं हे नाव घेतात त्याचाही अजिबात संबंध नाहीये. कारण एकच सिद्धांत, म्हणजे बाकी सांगत नाही सावरकर पुराण, पण एक सिद्धांत सावरकरांनी मांडलेला आहे, सद्गुण विकृती. आता सद्गुण ही विकृती असू शकते अशी एक सैद्धांतिक मांडणी करणारा यांचा आदर्श असेल. बरं कोण्या प्रसंगावरून सद्गुण विकृती म्हणतात ते? तर शिवाजी महाराजांनी शत्रू पक्षाचा सुभेदाराची सून आल्यानंतर हे करतात तसं कुकर्म करायला पाहिजे होतं, ही यांची संस्कृती. शिवाजी महाराज तिला साडी चोळी म्हणजे अशीच आमची आई असती वगैरे सगळं म्हणून सन्मानपूर्वक शत्रूच्या घरी पाठवतात. ही या देशातली सद्गुण विकृती आहे असं सावरकर म्हणतो. आणि मग विकृतीला संस्कृती म्हणण्याची यांची संस्कृती आहे. मग कोणतरी म्हटलं संस्कृती म्हणजे काय असतं भाऊ? संस्कृती म्हणजे माणसामधला जो जनावर आहे त्याला माणसाण्यासाठी अविरत निरंतर सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांची शृंखला म्हणजे संस्कृती असते, जी संतांनी चालवली आहे, आपल्या सगळ्या महापुरुषांनी चालवली आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हे मूल्य, माणसाण्याचे सगळे मूल्य त्याच्यामध्ये प्रस्थापित केलेले आहे. आता ते असं म्हणतात की या माणसातला जनावर जागवणं ही संस्कृती. हे भीषण आहे. बरं यांचं नॅरेटिव्ह कसं असतं? म्हणजे मध्यंतरी कोणीतरी रेशीमबाग मधले जे मनोहारी किडे असतात ना, असे फडफड करतायत. बरं हा मनोहारी किडे काय म्हणाला? कारण तुरुंगात आणीबाणीमध्ये असताना प्रातस्मरणामध्ये गांधी ऐकलाय आणि दिवसभर गांधीची छिनाली ऐकली. बरं हे काय म्हणतात? आतापर्यंत गांधीची छिनाली होत होती, आता गांधीची माय कशी व्यभिचारी होती, गांधीचा बाप कसा चोर होता. म्हणजे हा असं म्हणतो की एका जमीनदाराकडे, एका मुसलमान जमीनदाराकडे गांधीचा बाप काम करत होता, तिथे हा चोरी करतो आणि चोरी पकडल्यानंतर हे चोरीचे पैसे वापस देऊ शकत नाही म्हणून आपली बायको त्या जमीनदाराकडे पाठवतो आणि त्या जमीनदारापासून जन्माला आलेला गांधी आहे. निषेध निषेध निषेध. आणि हा मोका सुटलेला आहे. फडणवीस काय तो त्याच्या कृपेवरून मोकाट पिकतो. हे नॅरेटिव्ह आहे. बरं यांचं नॅरेटिव्ह एक तर नेहरूला तर त्यांनी कधीच मुसलमान सिद्ध करून टाकलेला आहे. आता गांधीच्या मागे त्याचे मायबाप कसे व्यभिचारी चोर होते हे सिद्ध करण्यात आलं. कथा रचण्यामध्ये यांच्या इतके एक्सपर्ट कोणी नाही. म्हणजे गांधीच्या बाबतीत
ही कथा. कधी कधी असं वाटतं की बरं दुसरं असं की जन्मदात हे श्रेष्ठ असतात, पण मग एखादा कबीर येतो आणि कबीर यांच्या फाट्यावर मारून जातो. बरं फाट्यावर मारतो कारण लोकांनी स्वीकार केलेला आहे, त्याच्यावर काही करता येत नाही, म्हणून मग कबीराच्या जन्माची कथा हे सांगतात. कारण एका मुसलमान घरात जन्माला आलेला माणूस इतका विद्वान आणि ज्ञानी कसा असू शकतो. मग कबीर हे सडकेवर सापडलेलं पोरग असतं. पण त्या कथेमध्ये नुसतं सडकेवर सापडलेलं आहे वगैरे असं म्हणण्यापेक्षा कमळाच्या फुलात कबीर सापडलेलं असतं लहान मूल. बरं हे लहान मूल ते मुस्लिम घरी आणतात आणि त्या कमळाच्या फुलामध्येच कास्ट सर्टिफिकेट असतं त्या कबीराचं, की एका ब्राह्मण विधवा स्त्रीला अनैतिक संबंधातून, ब्राह्मण स्त्रीला अनैतिक संबंधातून झालेलं हे मूल आहे. मग कबीर इतका महान का, ज्ञानी का? कारण अखेर तो ब्राह्मण स्त्रीच्या पोटातून आलेला आहे. आता संत रविदास हा किती मोठा माणूस होता. बरं चांभार घराण्यामध्ये आला, बरं मुसलमान घरात विद्वान आला, चांभार घरात विद्वान आला, तर ही वर्णश्रेष्ठत्वाची, जन्मदात वर्णश्रेष्ठत्वाची थेरी उद्ध्वस्त होते ना. परत कथा येईल. रविदासाची तर कथा इतकी, कधी कधी असं वाटतं की कथा त्यांनीच रचाव्या आणि त्या असा सत्य म्हणून प्रस्थापित कराव्या आणि मग असं त्याला सत्य म्हणून समोर आणावं. म्हणजे काशीमध्ये रामानंद नावाचे एक स्वामी असतात. आता त्यांचा आश्रम असतो, त्यांची जात वगैरे सांगायची गरज नाही, ते असतातच. आणि त्यांचा शिष्य परिवारी तोच असतो. बरं हे भीक मागून जगणारे असतात. बरं हे फक्त ब्राह्मणांच्याच कधी भीक मागतात आणि मग ते शिळा वगैरे आणून वगैरे नैवेद्य करतात आणि उत्तर प्रदेशामध्ये देवाला ठाकूर महाराज म्हणतात. ठाकूर महाराजांना नैवेद्य देतात. इतर वेळेस सगळ्या वेळेस नैवेद्य खाल्लेला असतो ठाकूर महाराजांनी की देवानी, पण एक दिवस तो नैवेद्य खायला नकार देतात. स्वामी रामानंद एकदम अस्वस्थ होतात की ते म्हणतात, देवा असं काय पाप घडलेलं आहे की तुम्ही हा नैवेद्य खाल्लेला नाही आहे. देव असं म्हणतो की तुझ्या एका ब्राह्मण शिष्याने आज जो शिधा आणलेला आहे तो शिधा एका बनियाच्या घरातून आणलेला आहे आणि त्या बनियाचा संबंध चांभाराची आहे. आता बनियाचा संबंध तो दुकानात चालवत असेल तर सगळ्यांची असणार, तो चांभाराची आहे आणि त्या चांभाराच्या संबंध असलेल्या बनियाच्या घरचा शिधा मी खाणार नाही. एकदम संतप्त होतात रामानंद स्वामी आणि तो कोण तरुण ब्राह्मण मुलगा आहे तो शोधतात आणि ते समोर येतो आणि तो असं म्हणतो की धोधो पाऊस कोसळत होता, जे जवळचं घर दिसलं तिथून मी शिधा आणला. ते तात्काळ शाप देतात की तू तात्काळ मरशील आणि चांभाराच्या पोटीला जन्माला येशील. बरं इथे संपत नाही कथा. म्हणजे रविदास फक्त एकदम गर्भधारणा होते चांभार एका स्त्रीला आणि रविदासांचा जन्म होतो. पहिल्या जन्मतः रडत नाही तो असं म्हणतो आईला, आई मी ब्राह्मण आहे ग, आणि तू चांभार आहे, चांभाराचं दूध, आईचं दूध मी कसं पिणार. कथा. परत तिथेही परत रामानंद स्वामी येतात कारण आता हा मरून जाईल ना, कारण पहिल्याच दिवशी दूध न पिता आणि मग चांभार आईचं दूध न पिता कोणाचं दूध पिणार. मग रामानंद स्वामीच्या पायाशी म्हणजे रविदासांची आई लीन होते. मग तो त्यांना अभय देतो आणि रविदास मग जिवंत राहतात. म्हणजे ओरिजिन कुठलं, ब्राह्मण कनेक्शन. कारण त्याच्याशिवाय श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. अरे मरणाच्या त्या कबीराचं शव सापडत नाही हो. आणि रविदासाचंही म्हणजे मरण तर अद्भुत आहे, कारण मीराबाई रविदासांची शिष्या आहे. आता मीराबाई राजघराण्यातली, ती कृष्ण भक्तीमध्ये लीन आहे
आणि तिथे मंदिराचं काहीतरी उद्घाटन करायचं आहे, तिथे रविदासांना बोलावलेलं आणि ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये हा बसला असतो. आता तेव्हा तो ब्राह्मण आईच्या पोटी म्हणजे त्या ब्राह्मण तरुण असतो वगैरे, पूर्वजन्मीचा हे ब्राह्मण विसरतात, त्यावेळेस तो चांभार असतो. आणि मग ते चांभार आमच्या पंक्तीत बसला म्हणून राजदरबारी तक्रार जाते. आणि मरणी कथा इतकी मस्त असलेली आहे की ते जातात तिथे, सगळे ब्राह्मण ओरड करतात की आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला हा सगळा अधिकार आहे, कारण आमच्या गळ्यामध्ये जन्म आहे. रविदासांचा जन्म कुठे आहे? तो म्हणतो माझ्या शरीरात आहे. तिथे ते रात्री घेऊन जातात. म्हणजे अद्भुत कथा. आणि संपूर्ण शरीर असं फाडतात आणि आतमध्ये सोनेरी जानवं दाखवतात. कारण परत जानवं आलं म्हणजे एखाद्या याच्यात शेंडी येते, एखाद्याच्यात जानवं येते. ह्या सगळ्या कथा म्हणजे ब्राह्मण कनेक्शन. अहो हे तर इतके अचाट आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक मनू म्हणतात आणि ते चिकटलेलं आपण चिटकून घेतो. म्हणजे ज्यांनी मनुस्मृतीच्या जाळली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक म्हणून चिटकवतात. म्हणजे आपलं वर्चस्व जिथे असेल तिथे कायम राहिलं पाहिजे, हे सगळा अट्टाहास केला जातो. मला स्वतःला का म्हणजे जसं मला तोंडावरची पट्टी मगा काढली, आता बरोबर झालं तिथे हात नाही दाखवले, कारण त्याला माझ्या तोंडावरची पट्टी काढायला मला हात आहे, मी काढेल ना. पण चाललेलं आहे म्हणजे 3 कोटी रुपयाच्या अनुदानावर चाललेलं संमेलन. पण 3 कोटी देत असताना ऑडियन्सही कसा काय देणार आहे होते? म्हणजे 3 कोटी घ्या, ऑडियन्स हा ना. कदाचित तुम्ही तिकडे जायला पाहिजे होतं, प्रत्येकी काहीतरी यावे आपले ऑडियन्स वगैरे म्हणून पैसे कदाचित देत असतील, ते देत असतील नुसतंच खिच्यात ठेवत असतील. बरं, आमचा रवींद्र शोभणे तिथे अध्यक्ष आहे, तो ग्रेटच माणूस आहे. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आज बहिणाबाई चौधरीची त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली आहे. आता बहिणाबाई 51-52च्या दरम्यान गेलेल्या आहेत आणि तो अगाध टाइम्स ऑफ इंडिया आणि हा अगाध अध्यक्ष आणि हा साहित्याचा अभ्यासक. बहिणाबाई चौधरी मेलेले आहेत ही ज्याला माहित नाही, एवढे अगाध लोक. आता 3-3 कोटी भेटला तर मग ती भ्रष्ट होतच ना. कशी राहील मग ती? कारण खोक्यावरच तर सगळं चाललेलं आहे. आणि म्हणजे तिथे सगळ्या शहरभर पाहिलं तर त्या अध्यक्षाचा तर बिचाराचा फोटोच नाही. एक तर अजित पवार दिसतो, मग हा मंत्री दिसतो, तो मंत्री दिसतो, हेच सगळे साहित्य. हे कायचं साहित्य तयार करतात? म्हणजे यांच्यावर कथा लिहिता येते, कादंबरी लिहिता येऊ शकते, पण आता फडणवीस काय कादंबरी लिहिणार आहे? आणि शरद पवार हा तर आगाध बुद्धीचा माणूस आहे. म्हणजे नॅरेटिव्ह असं सेट असतं की आता नितीश कुमार गेले, नितीश कुमार गेले वाईटच झालं, त्याला कदाचित चांगलं झालं असेल. पण नितीश कुमार ज्याच्यासाठी दारं बंद होती, तो नितीश कुमार भाजपने घेतला कसा याच्यावर एक ओळ येत नाही. 4 दिवसापूर्वी या देशाचा पंतप्रधान 70,000 कोटी भ्रष्टाचारावर बोलतो आणि चौथ्या दिवशी अजित पवार त्यांच्या पक्षामध्ये सामील होतो. तक्रार काय, अजित पवार गेल्यावर पण भाजपने कसा घेतला हा बोहारा माणूस? त्याच्यावर ओ नाही, कारण आता पतित पावन केवळ रामच आहे असं नाही, तर भाजप हे पतित पावन. ज्यांना ज्यांना इथे यायचं असेल तिथे विद्रोही संमेलनाचं व्यासपीठ सोडून किंवा प्रेक्षकातल्या लोकांना ज्यांना पावन व्हायचं असेल तिथे जायला पाहिजे. तुम्हाला समजतही नाही का साध्या साध्या गोष्टी? पावन होण्याचा एक क्रम असतो. म्हणजे आता गंगेमध्ये डुबकी घेऊन नाही, भाजपमध्ये त्या गटारात डुबकी घेतल्यानंतर पवित्र होतो माणूस. मला एक जण म्हणत आहो तुम्ही म्हणे पुरोगामी म्हणता, पण पुरोगामीचा आजकाल शिवी झाली आहे. म्हटलं पुरोगामी म्हणजे साधी माझी व्याख्या अशी आहे की जो प्रेम करतो तो पुरोगामी. खरा तो एकती धर्म जगाला प्रेम अर्पावे, सानेगुरुजी पुरोगामी. म्हणजे
जेखळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो, हे पसायदान मागणारा ज्ञानेश्वर पुरोगामी. आणि हे पसायदान अशा पद्धतीने मागणाऱ्या ज्ञानेश्वराच्या संपूर्ण कुटुंबाला छळणाऱ्या आई वडिलांना आत्महत्या करायला लावणारे आणि भावंडांचा छळ करणारे ते प्रतिगामी. कोण्याही जीवाचं अन्न घडव मत्सर असं सांगणारा तुकाराम महाराज हा पुरोगामी असतो. आणि त्याची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवणारे जे असतात ते प्रतिगामी असतात. शिवाजी महाराजांसोबत लढणारे ते पुरोगामी असतात. पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक न करणारे आणि जिजिया करामधून आपल्याला सूट मिळावी म्हणून औरंगजेबाचे तळवे चाटणारे आणि औरंगजेबासाठी चंडीकोट करणारे हे प्रतिगामी असतात. हे लक्षात घ्या. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले जीवाचं रान करतात आणि या सगळ्या स्त्री जातीचा उद्धार व्हावा म्हणून शेण मातीचा म्हणजे मारा करतात. ते प्रतिगामी असतात. आणि स्त्री उद्धाराची आस ठेवणारे फुले हे पुरोगामी असतात. साधी सोपी व्याख्या आहे. मला असं वाटतं की भविष्याचा वेध घेत वर्तमान आनंददायी करण्याचा प्रयत्न करणारे पुरोगामी असतात आणि भूतकाळातले मुर्दे उकरून काढून वर्तमान खराब करून भविष्य नष्ट करणारे हे प्रतिगामी असतात. काय आहे म्हणजे इतकं कठीण काय आहे? आपल्या इथले विद्वान खूप कठीण कठीण करत सांगतात. मला दिसतं जगाला प्रेम अर्पावे बस. आणि मागच्याही वेळेस सांगितलं होतं विद्रोह का असतो? प्रेम करणे हाच विद्रोह आहे. हो बरं, यांचं तर झालं फुटकं नशीब असतं. हिंदू मुसलमान खूप असं ताणून राहिले पण होऊनच नाही राहिलं. होते चकमक होऊन राहिल्या पण ते विस्तारित होऊन नाही राहिली. देशभरात पसरत नाही म्हणजे महाराष्ट्रात होत नाही. मग आता मणिपूरमध्ये जाती जमातींमध्ये भांडण लावून दिलं आणि आता तोच ड्रामा इथे मराठा आणि ओबीसी मध्ये लावताय. हे लक्षात घ्या थोडस. कारण नरक असल्याशिवाय किंवा चिखल असल्याशिवाय तिथे कमळ फुलत नाही. आणि चिखल करायचा असेल तर रक्त मासाचा चिखल झाल्याशिवाय कमळ कसं फुलणार? हो. त्यामुळे मला माहित नाही म्हणजे माझं वय वगैरे आजकाल काढत नाही घालू कारण मी दात बसवलेले आहेत मागच्या वेळेस. एक जण डॉक्टर म्हणे याला चावा त्याला चावा पाप तर फेडाच लागते म्हणे. दात तर जाणारच होते म्हणे तुमचे. मी म्हटलं करा आपले दात जाणार होते. यावेळेचं साहित्य संमेलन इथला असलेला ऑडियन्स मला स्वतःला असं वाटतं की साने गुरुजीची ही कर्मभूमी आहे. प्रेमाचं बीज इथे जे पेरलेलं आहे त्यांनी त्या प्रेमाच्या बीज ज्यांची पेरणी केली साने गुरुजींनी त्याला आलेले हे सगळं पीक आहे असं माझं मत आहे. ते प्रेमाचं पीक आहे. मला स्वतःला असं वाटतं की मावळत्या अध्यक्षांनी जास्त तरतर करू नसं मला वाटतं. कारण विचार म्हणजे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अवकाशावर मी आक्रमण करू नये असं मला वाटतंय. मी माझं भाषण संपवतो. दरवर्षी येत राहणार आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. कारण पती पावन त्याच याच्यातच जायचं नाही आहे बाबा. आता आपण पावन घालत आहोत आणि ते कोण पावन करणार आहे लेखाचे हलकट. अरे हलकट शब्द ते मला वाटतं उद्धव ठाकरेंनी वापरला होता ना सध्या. पण आता काय मला हलकट नीच कपटी हे शब्द इतके सौम्य वाटायला लागले की त्याला काहीतरी अजून दुसरे शब्द अजून आहे का? अरे नंतर सांगू आता नका सांगू. तुम्ही तर मार खायलाच लावा बाबा. त्याला मला सुद्धा असं वाटतं की अध्यक्षांसाठी वेळ दिला पाहिजे. कारण अस्ताला जाणारा सूर्य आणि उगव होणारा सूर्य रंग तर सारखाच असतो. तोही लाली घेऊन येतो आणि हाही लाली घेऊन जातो. मीही लाली घेऊन जातोय आणि तुम्ही लाली आता इथे उधळा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नमस्कार.